सांगितलं चेंज करून आणली. हो चालेल. शक्ती इंडस्ट्रियल कारवा ओरिजिनल आहे हा कारवा. पुढे 2 किलोमीटर. फॉरेस्टचे बोर्ड लावले ना. थांब थांब जरा हळू हां इथूनच चल पुढे पुढे चल. इथून खालून घे. त्या दिसत नाही आता. बघ किती बोटी दिसत आहेत आज. आता बंद करून ठेवला असणार. चल खाली खाली घे. हां त्या दिसत नाही. आपण जाऊ लेफ्ट घे. इथून कसलं पाणी जाते. इथून पण एक पाणीचं लाईन. हे कसलं पुढे पुढे घ्यायचं पुढं. हे बघ किती किती आहे ना. हे बघ हां डेलीच्या किती सँड मायनिंग आहे बघ. असं नुसतं आपण आलो म्हणून बंद करता काम. जेवायला सगळे बसलेत आता. चल पुढे पुढे चल जाते. ये है पूरा कांदड़वन. अभी इसके हम देखेंगे कि आज क्या काम किया है पूरा कांदड़वन का. थांब जरा. हां तू पण आली होती आता. त्या तलावावर पण कसं केलं तर सगळं भराट करून एक एक करून घेतलं ना इंफ्रास्ट्रक्चर सारखं. ये सब देखो यहाँ पे भी मैंग्रोव का सारा कुछ है. तो इसका मतलब ये जो रोड है बीच का, ये रोड बना हुआ जो रोड है इसको पूरा भर के यही सब एक्टिविटी के लिए, माइनिंग का सारा एक्टिविटी के लिए ही इसको. देखो कितना मच्छर है. मच्छर बहुत थे. उसको बैठने को तक नहीं हो रहा. ये रहा पूरा मैंग्रोव्स. यहाँ पर भी है. वैसे तो नदी यहाँ बह रही है पर आधे यहाँ पर. इसका मतलब ये बताती है कि किस तरह से नदी को सिस्टमेटिकली ख़त्म कर दिया जाता है. इसके ऊपर कुछ ना कुछ स्ट्रक्चर बन जाएगा. वो उधर पे भी आ गया है वैसे ही. मार्फत जे फूड वगैरे सर्व बनवतात ना. मसाले किंवा ते जवळाची चटणी वगैरे असते ना. ते सगळं तिकडे मांडलेलं आहे. म्हणजे तिकडे लावलेलं आहे. स्टॉल लावलेला आमचा. अच्छा. सगळे लोक आज तिकडे ड्युटीला आहेत. नाही पण आता आज तू काय दाखवायला आम्हाला इथे जे बोलली की या म्हणून, आणि काय दाखवणार तू काय म्हणजे कांदळवनचं आपण काय करतोय वाढवायला. कारण सगळं पॅचेस मी बघितलं ते त्यांनी खाली करून टाकलं आहे कारण ते अशा प्रकारच्या हे सँड मायनिंगसाठी. तर आपण काय करतो ह्या आता आपली एवढी किती बोलली 300 हेक्टर बोलली ना. 193 हेक्टर माझ्याकडे.
हां 193 हेक्टर आहे. आता जसं असं हा जो एरिया आहे हा पॅचमधून ते मँग्रोव्ह काढला जातो, कारण इकडनंच ते सगळं हे आणतात, रेती बिती आणतात आणि घेऊन जातात. त्यामुळे हे सगळं मोकळे, मॅक्सिमम ठिकाणी मी बघितलं मोकळे. मग तुम्ही ॲज अ कांदळवनचे जे अधिकारी किंवा तुम्ही जे बीट ऑफिसर, मग तुम्ही काय करतात याविषयी, म्हणजे काय ह्याला वाढवायला? दाखव जरा हे पूर्ण जे आपण कांदळवनचंच बघतोय ना, थोडंसं असं दाखव. इकडचं कांदळवन पण दाखव. हॅलो हॅलो हां नमस्कार. नाही, आता आज इथे आले आहे आपल्या कांदळवनचं काय आपण किती काय काम करतोय आणि काय लाईव्हलीहूडसाठी केलं किंवा काय वाढवलं की हे जे, कारण खूप सारे कांदळवन जे कमी होत चालले आहेत, कारण इथे जे सँड मायनिंग पूर्ण खारबाव रिजनमध्ये सँड मायनिंग होतो आहे आणि त्याच्यामुळे खूप सारे मी बघितले आता की ते झाडं कमी झाले आणि हे कांदळवनमध्ये म्हणजे पॅचेसमध्ये एकदम डेझर्टेशन झालेलं आहे. तर त्याच्यासाठीच एक बघायला आली आहे की त्याच्यासाठी काय केलं जातं आहे, किती पॅचेस वाढले, किती कमी झाले आणि लाईव्हलीहूडसाठी कसं प्रकारचा काय नियोजन आहे. तर ह्या सगळ्याचं आणि काय समिती बनला म्हणून मला सांगितलं होतं. तर समितीमध्ये, कारण मी स्वतः पण एक झुऑलॉजिस्ट आहे आणि मरीन बायोलॉजिस्ट आहे, तर म्हणूनच की काय माझ्याकडनं काय मदत होऊ शकते ते पण बघणार आणि कसं प्रकारे आपले हे जे नॅचरल रिसोर्सेस आहे यांना कसं वाचवायचं आणि कसं सगळं नियोजन ठेवायचं, त्याच्यासाठीच इथे आली. आणि चला जाणूया नदीला, असा जो उपक्रम चालू आहे त्याच्या अंतर्गत हे सगळं चालू आहे. तुम्ही कुठलं डिपार्टमेंट? हां तुमचं नाव काय सांगितलं? हां 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 नाही, पण आधी मी हिच्याकडे फाइंड आउट करत होती की आधी ते हे म्हणजे आपल्याकडे डिजिटल मॅपिंगचं काय आहे की ह्या पॅचेसमध्ये किती होते. सपोज आपल्याकडे 300 हेक्टर जमीन आहे आपल्या कांदळवनचा, तर ती जर कमी झालं आहे आणि त्या म्हणजे रिझन्स काय आहे कमी होण्याचं आणि त्याला वाढवायचा आपल्याकडे काय प्रयत्न चालू आहे आणि कधी सपोज 5 वर्षात आपण काय केलं, 10 वर्षात काय केलं, आता किती इम्प्रूव्हमेंट आहे किंवा लाईव्हलीहूड बेनिफिशियरीजना किती मदत मिळाला. इकडे दे बंद कर. हां इकडे जो पाणीचा प्रवाह आहे हा कशासाठी, म्हणजे दे त्यांचा फोन असेल तर. हॅलो हां, तर काय तुम्ही हे केलं आहे त्याच्यासाठी, काय म्हणजे मेजर्स काय घेतलं गेलं? कसं आहे, आता मी आलोय, मला फक्त 4-5 महिने झाले. मला कसं प्रोटेक्शन करणार. तुम्ही 5 वर्षात, तुम्ही 5 महिना म्हणतायत, ही बीट ऑफिसर म्हणते मला 6 महिने झाले. मला असंच उत्तर मिळालं. हां 1 मिनिट, मी आलो जुलैमध्ये. जुलै ते म्हणजे जवळजवळ 6 ते 7 महिने झाले मला. त्याच्यात मी काय तिथं काय येतं आता, इथं जरा थोडस वेगळं आहे. मी आलो तर तो भाग जरासा वेगळा होता. इथं कसं आहे, इथं अजून जी जागा फॉरेस्ट कडे दिलेली आहे त्याच्यात काही अजून मोजणी राहिले, ती पूर्णपणे आमच्याकडे आलेली नाहीये. इथं असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आणि असे गव्हर्नमेंटचे भरपूर प्रोजेक्ट आहेत की त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स निर्माण झाले. हाही भाग आहे. आता ते मी त्याचा अभ्यास करून सांगेन तुम्हाला. नाही, ह्या मी आता जिथे कांदळवन जेवढे प्लांटेशन घेता येईल त्याच्यावर पहिल्यांदा मी जोर दिलाय की बाबा आपल्याकडे किती पॅचेस आहेत, 2 पॅचेस आहेत, 4 पॅचेस आहेत, तर तेवढे 2 हेक्टर 4 हेक्टर आपण घेऊया, त्याच्यात झाडं लावून ती जगवूया म्हणलं पहिल्यांदा. त्याच्यासाठी नॅचरल सोर्सेस काय, पाणी येतंय का नाही, म्हणजे
भरतीचं पाणी त्यांना मिळतंय का नाही तो मोठा आहे. आणि तिथं एक थोड्याशा वेलीचा जो प्रकार आहे ज्या खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आपल्याला बघितलं तर त्याचं कसं उच्चाटन करता येईल आणि ती जागा जर मिळाली तर आपण त्याच्या ठिकाणी ते प्लांटेशन करू शकतो. मोठ्या प्रमाणे जे दिसत आहे ते सर्वात प्रथम जे सँड मायनिंग होतोय आणि ते सँड मायनिंग जिथे जिथे होतोय त्या पॅचमध्ये तर मँग्रोव्ह पूर्ण नाश झालेला आहे, म्हणजे दिसतच नाही, ती पॅच बिलकुल बाल्ड दिसते. हां, तर त्यासाठी आपण काय करतो, आपल्याला दिसतात एवढा जे सँड मायनिंग होतोय ते पूर्ण इलिगल आहे, कारण लिगली सँड मायनिंग अलाउडच नाही आहे ज्या प्रकारे इथे चालू आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं आतापर्यंत? पण ते कसं जी जागा आपल्याकडे आहे ना, आता मॅम कसं आम्हाला पण आपल्याकडे तिथंच आपण काय करू शकतो, म्हणजे महसूल खात्याकडे जी जमीन आहे तिथं आम्ही काहीच करू शकत कारण की आम्हाला अधिकार नाही. नाही अधिकार प्रश्न अधिकारचा नाही आहे, प्रश्न आहे की आपण जे बघतो आपल्या डोळ्यातनं आणि दिसतोय की ते इलिगल आहे, मग त्याच्यासाठी आपण पाठपुरावा काय केलं, कारण आपल्या कांदळवनला लागूनच हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही जे आता म्हणाले की त्या कांदळवनला म्हणजे पाणी मिळते की नाही, कारण आता तसं करून करून पाणी रिसीड होतो आतमध्ये, म्हणजे वरच्या बाजूला पाणीच नाही आहे, तर ती झाडं पण मरत आहेत सगळे. मग त्याच्यासाठी काय, आणि ज्या पॅचमध्ये मी उभी आहे मी असं बघते मधला पॅचला एक रोडसारखं केलं गेलं आहे दोन्ही बाजूला, म्हणजे राईट हँड साईडला पण बघितलं तर पाणी आणि लेफ्ट हँड साईडला पण बघितलं तर एक म्हणजे असं बारीक चॅनलसारखं पाणी म्हणजे आपलं नदी चाललं आहे है ना. तर ते एक पर्पसली क्रिएट केलं गेलं अशा माती घालून, जसं पूर्ण एक बांधसारखं करून दिलं आहे की त्याच्यावरून जाणं येणं होईल, मोटरसायकल जाईल येईल, गाडी जाईल येईल, कारण आपल्याला ते सँड मायनिंग आपण करतोय है ना. तर त्यामुळे म्हणजे ह्या सगळ्यासाठी आपण काय ॲक्शन घेतलं, आपण कशा ह्या थांबवायचा प्रयत्न करतोय, आणि आपण जर आपल्या कांदळवन वाढवायचं, कारण हिला जेव्हा विचारलं ती म्हणते हा रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये नाही आहे, म्हणजे आपण पॉलिसी रूल्सचाच हे घेऊन आपण कामच करायचं नाही का मग, की रिझर्व्ह फॉरेस्ट आहे म्हणून आपण करू शकत नाही. नाही असं नाही ना, कसं तुम्ही म्हणते ते पण बरोबर. आम्ही काय करतो अशा वेळेला त्या गोष्टी आम्ही वरिष्ठांच्या कानावर घालतो वेळोवेळी, आम्ही पंचनामे करतो तिथे जाऊन त्यांना समजावून सांगतो की तुम्ही चुकीचं करा. लोक कशासाठी घेतात हे जाळवायला? अच्छा अच्छा, मग कितीला विकतेस? एवढा कितीला जाईल? एवढा कितीला विक? हां हां, बी निघणार. मग त्या बियाचा 100 रुपये किलो. अच्छा, अरे वा, हो मेहनत आहे दिसते ना. नाही पण त्या बियाचं एवढा काय मुख्य तेच मला कळलं नाही. हां, ह्या बियाचा एवढा काय मुख्य आहे? काय माहिती काय बनते काय माहिती नाही. हो का, पण ते घेतात लोक. हां, हे कसले बिया आहे बघ जरा, याचा काय उपयोग, आणि ते बिया घेतात म्हणून ते काढतायत बोलतात. म्हणजे ते तुम्ही समजायला पाहिजे मग किती इम्पॉर्टंट आहे याचा. पण निसर्गनी दिलेला सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे ते विचार करा. मग ह्यांना हे म्हणतात की काय 100 कितीला विकतात? 100 रुपये, म्हणजे एवढाच 100 रुपये मिळेल? 1 किलो होईल. अच्छा, 100 रुपये भेटेल. अच्छा, पण याचा काय वापर करतात ते माहीत नाही सांगत का? अच्छा अच्छा, बघ जरा याचा काय वापर होते, कारण एवढा 100 रुपयाला बिया विकल्या जातात तर. हां, फाइंड आउट करा कशा, म्हणजे कोण घेऊन जातात हे बोलले? याला वाशीला नेतो ना. वाशीला नाही, पण कोण लोक असतात ते? आता कसं आहे हां हां हां, अच्छा. नाही म्हणजे काय कुठल्या कामासाठी वगैरे असा ह्याचा वापर होते? नाही सांगत किती सगळं असं भोजन घेतात. हां, असणारच इम्पॉर्टंट, त्यामुळे आहे इम्पॉर्टंट असं. आणि बी दिसत आहेत तेवढा, पण कशासाठी वापरतात ते समजतं. हां हां, कंपनी वगैरे कुठे यायची मॅडम? वाशीला. जरा बघा तुमच्या एरियामध्ये जाते तर तुम्ही फाइंड आउट करा काहीतरी उपयोग आहे ह्याचे. दिव्या साईडला तर मॅडम हे छोटे हे जाळवायला जे आणलंय ते हे का? हां हां हां, ते कुठून तरी आणलेलं आहे त्यांनी. बघ किती सारे आहेत, म्हणजे ते पण असेच कापून घेऊन जातात. आणि हे कसले लोक आहेत? हे मॅडम आदिवासी लोक आहेत, हे जे इथे काम करायला सगळं.
पण बघा इतकं किती आपापच नेचरमध्ये झाडं आपापच येतो की नाही. आणि इथेच खूप सारे मधस्कीपर म्हणजे ते काय म्हणतात मधस्कीपर होऊ शकतात, मग क्रॅब्स होऊ शकतात, शेल्स, फ्रेश वॉटर शेल्स जे असतात, शिंपल्या. म्हणजे असा प्रकारचं तुम्ही केल्याने काय होणार आहे, लोकांना खायची म्हणजे जे चीप प्रोटीन सोर्स हे सगळं मिळतात ना. इथे अजूनही आपल्याला काही इन्सेक्ट दिसत नाही, बर्ड दिसत नाही, काय दिसत नाही आहे. मग हे याच्यामुळेच म्हणजे की आपण ते तसं प्रकारचं वातावरण केलं नाही. ते का नाही आहे मला सांग जरा. हे जे रोज हे जे सँड मायनिंगचं काम चालू असतो, आवाज असतो आणि मुवमेंट्स असतो, त्यामुळे त्यांना ते सँड मायनिंग मॅडम ते हे नाही, यांना नाही करत ते काय सेक्शन पंप वगैरे नाही लावत लोक. नाही मला माहिती आहे ते हाताने, पण माणसांचं मुवमेंट होतं तर ते घाबरतात ना रे. ते बघा बोर आलेत बघ, बोर घे. दुसरी गोष्ट अशी की पाणी इथे आहे बघ, पाण्यात खूप केमिकल झालंय सगळं. पाणी खूप खराब झालंय. कच्चेवाले घेऊ नको, लालवाले घे ना. तिकडे 2-3 दिसतंय मला. इथे बघ एक दिसतंय. हां ते तिकडे एक लालवाले काढ जरा. तर तसं जर असेल ना तुम्हाला